नित्यनेम वाचे वदता अक्षरे भव सिंधू तरे अर्धक्षणी. काय सांगितलं नाथ महाराजांनी ध्रुवचरणात? नित्यनेम वाचे वदता अक्षरे. गीतेची अक्षरे नित्यनेमानं म्हणतो, वाचतो, समजून घेतो, आचरणात आणतो. एवढे अर्थ आहेत त्याचे. आता एवढे कसे आहेत ते सांगायला टाइम नाही, कारण ते 3 वेळा म्हणले त्याचा अर्थ काय. गीता 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 एकदा म्हणलं तर जमत नाही का? ते 3 वेळा त्याच्यासाठीच, एकदा वाचायला, एकदा अर्थ समजून घ्यायला आणि एकदा त्याच्यानुसार जीवनात आचरण करायला. कारण यद यद आचरती श्रेष्ठ तत्तदेवेतरो जना सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. माझ्या जीवनात गीता उतरली पाहिजे, गीतेनुसार माझं जीवन असलं पाहिजे. आता भगवद्गीतेनुसार जीवन जगणं म्हणजे काय, थोडक्यात एकदा आपल्याला सिद्धांत सांगतो. भगवद्गीतेचा हृदय काय की देव आपल्या हृदयात बसलेला. एवढं जरी कळालं तुम्हाला, सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो, प्रत्येकाच्या हृदयात देव बसलेला आहे. मग विश्वाचा बादशाह, जगाची चालक शक्ती जर ह्या खोक्यात येऊन राहते तर हे खोकं साधारण नाही, पवित्र आहे. कसं आहे? पवित्र आहे. हा देह साधा नाही. बरेच जण ह्या देहाला काय समजतात? टाकाऊ किंवा नाशिवंत. पण तो नाशिवंत जरी असला तर टाकाऊ नाही, खूप अनमोल किमतीचा आहे. हे शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषले, शरीर साध्य होय केले, शरीर साधले परब्रह्म. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषले, शरीर साध्य होय केले, शरीर साधले परब्रह्म. कारण याच शरीरानं परमात्मा साध्य करायचं आहे. काय साध्य करायचं आहे? परमात्मा साध्य होतो. म्हणून हे शरीर पवित्र आहे, अपवित्र नाही. जोपर्यंत याच्यात राम आहे तोपर्यंत पवित्र. राम निघून गेला मग मात्र अपवित्र. आल्यास आंघोळ करावी लागते, सुतक पडते. पण जोपर्यंत आत परमात्मा बसलेला आहे तोपर्यंत पवित्र आहे. आणि त्याला साध्य करण्यास हे साधन आहे, साधन. मग हे साधन चांगलं ठेवलं पाहिजे आणि या साधनाकडून काम करून घेतलं पाहिजे. कोणतं काम? सतत देवाचं भजन. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनु स्मरयुध्यच. सर्व काळ देवाचं स्मरण केलं पाहिजे, सर्व काळ. तस्मात् सर्वेषु कालेषु. कोणी म्हणेल मी शेताला गेलो, मी इकडे गेलो, तोंड धुऊ लागलो, आंघोळ करू लागलो, तोंडाला काही अडचण आहे का? काहीच मुखाला अडचण नाही. मुखानं नाम चिंतन करा. तुमचं कोणते, बाजारात बसा, भाजी विका, डॉक्टर असेल तर दवाखान्यात जा, शिक्षक असेल, अडचण नाही, कुठेही जा, कुठेही फिरा, चिंतन करत राहा. तस्मात् सर्वेषु कालेषु हा सिद्धांत लक्षात ठेवा. मग ज्यानं कुणाला देवाला कधीच विसरला नाही, जो भक्त देवाला विसरत नाही त्याला देव कसा विसरेल? तया पुरुषोत्तम न विसंबे. आता हे चरण गाऊ नका, वेळ कमी आहे. एका जनार्दनी जयाचा हा नेम. नीट आहे का? आता शेवटचं तरी चरण. एका जनार्दनी जयाचा हा नेम. त्याचा फायदा तया पुरुषोत्तम न विसंबे. न विसंबे म्हणजे विसरत नाही. आपल्याला देवाचा विसर पडतो का? देवाला आपला? आपल्यालाच देवाचा विसर. दीपक भाऊन सांगितलं, आपल्यालाच देवाचा विसर पडतो. देवाला आपला पडला जर असता तर मी इथं उभा राहिलो नसतो. चाले हे शरीर, त्याला आपला आणखी विसर पडला नाही. कृपा आहे, तो दयाळू आहे म्हणून आपलं हृदय चालवतो, बीपी बरोबर ठेवतो, शुगर लेवल बरोबर ठेवतो, काही होऊ देत नाही. न पडे गुंता कोठे काय, किंवा काहीच साकडे पडो नेती. म्हणून आपण इथं उभा आहे. त्यांना जरा जी सेटिंग इकडं तिकडं जर केली तर आमचा घसा जातो. तसं त्याच्या हातात आहे. कुठे तुम्हाला माहित आहे का? बीपी 80 ने 120च का पाहिजे? कुणा पॉइंट फिक्स केला? पाहिजे बाबा, पण तेवढाच का पाहिजे? पृथ्वी एवढ्याच अंशात कललेली आहे, जराही जास्त कमी जमत नाही. बाह्य व्यवस्था सगळी कोलबडून जाते. तशी आंतरिक एक व्यवस्था आहे. डॉक्टर ती आतली पोती वाचतात, ती देवाची पोती आहे मधली. ती ज्याला वाचता आली तोच खरा डॉक्टर म्हणायचं. म्हणून आतमध्ये एक पोती आहे, देव बसलेला आहे, श्वासोश्वास चालतो. लक्ष द्या. तया पुरुषोत्तम न विसंबेचं चिंतन चालू आहे. आपण जर देवाला विसरलो नाही तर देवाची कृपा सतत आपल्यावर आहे. तुमच्या रक्तात देहामध्ये रक्ताभिसरण चालू आहे की नाही? सतत देव अभिषेक करायला आहे.
पायाच्या अंगठ्यापासून डोक्याच्या मेंदूच्या शिरेपर्यंत रक्त गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध फिरवालाय आणि हँडल मारायला हे हृदय आहे, पंपिंग करायला. पहिले किर्लोस्करचे इंजिन होते, आम्हाला ते हँडल मारायला लावायचं, ते बडबड बडबड बड. एके दिवशी जे हँडल उडालं हे डोक्यात लागलं नाही कुणाच्या, बरं झालं, देवाचे उपकार. विठाला गोड चिंतन आहे, तया पुरुषोत्तम न विसंबे. मग आपण कसं विसरलो? खरं तर कोण विसरले? मी तव अनाथ अपराधी. कोण? कर्महीन मती मंद बुद्धी, तुझ म्या आठविले नाही कधी. वाचे कृपा निधी माय बापा. तू जन्म दिलास देवा, तू शरीर चालवतोस, तू सृष्टी चालवतोस, पण मीच तुला विसरलो. आणि मी जर तुला विसरत नसेल तर तू मला कसा विसरशील? एका जनार्दनी जयाचा हा नेम, तया पुरुषोत्तम न विसंबे. आणखी कुणाला विसरला नाही म्हणूनच इथं उभे आहेत. त्यानं एकदा हातातलं सोडून जर दिलं तर तो बुडाला. थोडक्यात रामायणातला प्रसंग सांगतो. नल नील सेतू बांधत होते, दोघं इंजिनियर होते रामाकडं. आणि धनुषकोडी म्हणजे तामिळनाडू मधलं रामेश्वरमच्या जवळ ठिकाण आहे, तिथून श्रीलंकेला 100 योजन समुद्रावर सेतू बांधायचा होता. आणि सगळे वानरसेना घेऊन जायची होती. नल नीलाकडे ते काम होतं. त्या दिवशी सगळेजण दगडावर राम नाम लिहून, राम जय श्रीराम म्हणून ते दगड पाण्यात टाकले की तरू लागले. रामानं पाहिलं आपल्या नावानं दगड तरतात, एवढे आपली महिमा आहे, आपण हे खरं आहे का खोटं पडताळून बघावं म्हणून एक दगड घेतला आणि समुद्रात टाकला तर तो बुडाला. हनुमंतराय म्हणले, रामा आमची काय चेष्टा करायली काय? नाही म्हणले, मी पाहू लागलो म्हणले, माझ्या तर हाताने दगड बुडाला म्हणले. हनुमंतराय म्हणले, त्याचा अर्थ तसा नाही रामा, तुमच्या हातातून जो सुटला तो बुडाला. जोपर्यंत तुम्ही तया पुरुषोत्तम न विसंबे, ह्या देहात जोपर्यंत तुम्ही मला असं आदर झेलून धरलेलं आहे, अलगद कडेवर घेतलेलं आहे, माझं शरीर चालवतात, रक्त खाल्लेलं अन्न पचवतात, तोपर्यंत ह्या बालकाचं काहीतरी खरं आहे. तोपर्यंत ह्याची मिजास आहे, मिजास 100 पायऱ्या चढून जातो. आणि ज्या दिवशी तुम्ही सोडून दिलं की तो बुडाला, 100 पायऱ्या खाली यायला 4 जण लागतात. हे तया पुरुषोत्तम न विसंबे. म्हणून तुम्ही विसरू नका देवा, तुम्ही आम्हाला जवळ करा. तुम्ही जर सोडून दिलं तर या जगात आमचं आहे कोण? मग आम्ही भवसागरच काय, पार बुडून गेला म्हणजे दिवाळ निघणार आमचं. विठाला म्हणून फार अहंकार, फार मिजास करू नका. रावणाचा अहंकार पूर्णत्वास गेला नाही. आपला जाईल का? धनाचा, वित्ताचा, ज्ञानाचा, कशाचाच गर्व नाही पाहिजे. म्हणून तर गीता वाचायची. अहंकार नाश करणं, त्याच्यासाठी कुणाकडे जावं लागेल? गीतेकडं. आता मी समारोप करतो. शेवटचा आहे की गीता वाचायचीच एका गोष्टीसाठी, आपला मोह गेला पाहिजे. अर्जुनाचा गेला का अगोदर बघा. 11व्या अध्यायात एकदा अर्जुन म्हणाला नाही, 11व्या अध्यायात तसं नाही म्हणाला, मोहोयम विगतो मम असं म्हणला 11व्या अध्यायात. तुमचा श्लोक आहे तो 18व्या अध्यायात काय म्हणला? आधी देवानं विचारलंय त्याला काय? हा बरोबर, मोहोयम युगतो मम म्हणल्यावर 18व्या अध्यायात एकदा देवानं विचारलं की झोपलेत का जागे आहेत बघावं, म्हणजे अर्जुनाला समाधी लागली का. म्हणून देव एकदा काय करतात, चाचपणी घेतात. अर्जुनाला म्हणतात, अर्जुना कश्चित देत श्रुतम पार्थ, नीट आहे का, तो एकाग्रेन चेतसा कश्चित ज्ञान सम्मोह प्रनष्टते धनंजया. तुझा ज्ञान, तुझा सम्मोह गेला का, मोह गेला का, आणि संदेह गेला का, आणि तू हे एकाग्र चित्तानं ऐकलंस का, असं विचारल्यावर अर्जुन वाच नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोऽस्मि गत संदेह करिष्ये वचनं तव. विठाला 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 घड्याळ बंद पडले काय? 11:15च्या पुढे जाईना झाले. माझं पळालंय ते पळणं झाले. हा सेल संपला वाटायला. बरोबर 11 वाजून गेले. हा झालं, त्याला देवानं सोडून दिलं. नाही त्याला सोडून दिलं. मलाही वाटायला पुढे कसं जाईना, माझा तर काटा 11 वाजून गेले. बरोबर बरोबर.
चला 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 जागे तरी झाली विठाला. गीतेचं हे फळच आहे कोणतं की मोह जातो माणसाचा. अर्जुनाचा तो सकुटुंबची गेला ठावा आता राहिला नाही. आणि आता मला गीता वाचून माझा संदेह गेला, मोह गेला. शेवटचं वचन आपल्यासाठी महत्वाचं आहे, करिष्ये वचनम तव. आता तूच देवा जे सांगशील काम ते मी करतो. तू आता जर म्हणलास भीष्माला मार, आता मी विचार करणार नाही. ते मोठे आहेत, कुलामध्ये श्रेष्ठ आहेत, द्रोणाचार्याला मार, माझे गुरु आहेत, आता मी बघणार नाही. तू जसं सांगशील तसं करणार. ह्याला म्हणायचं आत्मसमर्पण. तिथं आता मी बुद्धी लावणार नाही. म्हणून तर ऋषींच्या त्या रुचा आणि आपलं ते रुदन आहे, रुदन रडणं आहे आपलं सगळं. हे नाही ते नाही ते नाही, हे आपलं मरस तो रडणं सरत नाही. अर्जुनाचा तो विषाद, आपलं ते रुदन. आपलं काय आहे, रुदन आहे. देवापुढे जाऊन सुद्धा आपण रडतोच. काय करतो, जाऊन जाऊन काय करतो, रडतो. विषाद आहे अर्जुनाचा जगासाठी. म्हणून अर्जुन साधारण नाही. आणि देव सुद्धा त्याची इच्छा पुरवतात. पुरवी धरावी ती इच्छा. विश्वरूप दर्शन बघायचंय, बघून घे. अरे किती योगियाच्या ध्याना ध्याता ना तुळशी तू आमाशी मागे. ऋषीमुनी थक्क झाले. अरे आमचे जन्म गेले 10 जन्म, तरी सुद्धा आम्हाला कधी देवाचं दर्शन स्वप्नात झालं नाही. अर्जुनाला विश्वरूप दर्शन बघायला मिळालं. एवढं अर्जुनावर प्रेम आहे, देवाचं प्रेम. याला म्हणायचं खरा सखा आणि खरा भक्त. विठाला 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 विठाला. म्हणून नाथ महाराज म्हणतात, तया पुरुषोत्तम न विसंबे. त्याला देव विसरत नाही. नित्य नेम वाचे वदता अक्षरे भव सिंधू तरे अर्धक्षणी. आता सार असा आहे गीतेचा. ह्या अभंगामध्ये 3 गोष्टी नाथ महाराजांनी सांगितल्या, त्या पक्क्या करा. कोणत्या कोणत्या? गीता 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 वाचे जे म्हणती. पहिली नाही पुनरावृत्ती तया नरा. दुसरं भवसिंधू तरे अर्धक्षणी. आणि तिसरं तया पुरुषोत्तम न विसंबे. एवढ्या जरी गोष्टी लक्षात घेतल्या आणि पुढे आपलं जीवन गीतेनुसार कसं जगायचं, आपलाही मोह कसा घालवायचा, ह्याच्यासाठी आता तुम्ही थोडं वाचा. कारण मी किती सांगणार, तुम्हालाही हातपाय हलवावे लागतील, नाही तर पाण्यात गोच्या बसण्याची शक्यता आहे. म्हणून अधिकारी व्यक्तीकडून भगवद्गीतेची संहिता संथा घ्या, त्याच्यानुसार वाचा, त्याचा अभ्यास करा. सतत सतत अभ्यास करायचा. पुन्हा पुन्हा आपल्याला पुन्हा पुन्हा करणम नाम अभ्यास सतत सतत करायचा आहे. काही जण म्हणतात मला आता भगवद्गीता पाठ झाली, आता काय आपल्याला गरज नाही. असं नाही होत. हे आपल्या बाबतीत शक्य नाही. विठाला 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 विठाला. आता भगवद्गीता जयंतीला मी ऐकलं, म्हणजे आता माझ्यात फार फरक झाला नाही. स्मशानातून आल्यास माणसं थोडा वेळ हाय 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 म्हणतात, लगेच बायकोला म्हणतात आता ठेव चहा. गेले विसरून. त्याला स्मशान वैराग्य म्हणायचं. महाराजांना सांगितलं तितकं हो खूप चांगलं महाराज, तुम्ही खूप छान सांगितलं, आता मला पटलं, पण ते टिकतंय किती काळ ह्याला महत्व आहे. त्या बिरबलाच्या मांजरीसारखं होऊ नये. उंदीर बघितलं म्हणजे विषय आले की इंद्रियाची वृत्तीच आहे, बाह्य अंगानं धावतात. तसं होऊ नये, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. हे मन चंचल आहे. चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बलवत दृढम. तुम्हाला पत्ताही लागू देत नाही. घरी जाऊन बहु चंचल चपळ, बहु चंचल चपळ, बहु चंचल चपळ, बहु चंचल चपळ. जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ. बहु चंचल चपळ, बहु चंचल चपळ, बहु चंचल चपळ, बहु चंचल चपळ. बहु चंचल चपळ. काय मन असं आहे. चंचलम ही मन कृष्ण परमाती बलवत दृढम तस्याहम निग्रह म्हणणे वायोरी व सुदुष्क्रम. वाऱ्याची मोठ बांधता येईल, पण मनाला आवरणं कठीण आहे. काय काय करीतो या मना परिणायके नारायणा.
करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना आदरिले. असलं खराब आहे, बदमाश आहे, म्हणजे बिदिस आहे मनी, बदमाश आहे. काय काय करीतो या मनात. त्याच्यासाठी देवानं सांगितलं अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यती. ह्याला दोन गोष्टी शिकव, अभ्यास करायला आणि वैराग्याचा रंग ह्याला लाव. नेयमस नित्य संन्यासी, त्याला काम्यानाम कर्मनाम न्यासम संन्यासम कवयो विदू. अशी वृत्ती मनाची कर, म्हणजे वृत्तीनं संन्यासी, कपड्यानं नाही, मनाला संन्यासी वृत्ती बनवणं. ही वृत्ती तयार झाली तर भक्ती म्हणायचं. तर भक्त हा भक्ती कृती नाही तर वृत्ती आहे. वृत्ती, माझ्या वृत्तीत किती बदल झाला कीर्तन ऐकून, भजनाला येऊन, पोथीला जाऊन, गीता वाचून, महाभारत रामायण. माझ्या वृत्तीत जर बदल होत असेल तर मी वर 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 जात आहे, ऊर्ध्वगतीला. आणि काहीच बदल होत नसेल तर अधोगतीला जात आहे. हे ज्याचे त्यानं ठरवा. विठाला विठाला चला, भगवंताचा ह्याच्यासाठी अवतार झालेला आहे. तो आपल्यासाठी भगवान श्रीकृष्णाचा अवतार होता आणि अवतारातलं महत्त्वाचं कार्य म्हणजे भगवद्गीता. त्याचा आपण अभ्यास करण्याचा थोडक्यात आज प्रयत्न केला. आता मला 18 अध्यायातले विषय बरेच देवाचे आहेत, ते नंतर कधी बघू. प्रत्येक अध्यायात देवाला काय सांगायचंय याचा धावता तरी आढावा तुम्हाला. स्थितप्रज्ञाचे लक्षणं कोणते, कर्म कसं करायचं, त्याच्यानंतर अवतारवाद काय आहे, देव कधी अवताराला येतो, इथं आल्यावर देव कोणते कामं करतो, परित्राणाय साधूनाम, आत्मसंयम योग काय आहे, ज्ञान विज्ञान योग काय आहे, अक्षर ब्रह्म काय, अर्जुनाचे प्रश्न काय, त्याच्यानंतर राजविद्या राजगुह्य योग, हे गुह्य ज्ञान देवानं सांगितलं. आवाज थोडा द्या. त्याच्यामध्ये काही आश्वासनं दिले भक्ताला. ते आश्वासनं आपल्यासाठी आश्वासक आहेत. नीट लक्षात घ्या. न मे भक्त प्रणश्यती, माझा भक्त नाश पावत नाही. नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती, कल्याणकारक कार्य करणारा. हा आता बरोबर आहे. नाम घेणारा, नामधारक कधीच वाया जाणार नाही. हे माझ्याकडून माझं वचन आहे. योगक्षेमम वहाम्यहम, हे देवाचे काय आहेत, आश्वास नाहीत. हे कोणत्या नेत्यानं दिलेले आश्वासनं नाहीत. निवडून येईपर्यंत द्यायचे पुन्हा पूर्ण करायचे नाहीत असं नाही. मरेपर्यंत आपल्या देहात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत देव ती वचनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. पण आपण त्याच्याशी जोडले गेलो असेल तर, आपला त्याचा आवाज ओळखीचा असेल तर. उदाहरण सांगतो, आप्पाला मी 10 वेळा हाका मारल्या, ओ आप्पा, ओ आप्पा. आप्पा जर माझा आवाज आप्पाला ओळखीचा असेल तर आप्पा घरातून लगबगीनं बाहेर येतात. गुरुजीचा आवाज आहे, जावं लागतंय. आणि दुसरा एखादा अनोळखी माणूस जर आप्पाला हाका मारित असेल तर आप्पा म्हणतात माझ्या ओळखीचा नाही, शेजारी एक आप्पा राहतात त्यांना हाका मारित असेल, आप्पा बाहेर येत नाहीत. तसं भगवंत माझ्याकडे धावून येत नाही, माझा त्याचा आवाज ओळखीचा नाही. म्हणून सतत जर नामचिंतन केलं तर माझा त्याचा वायफाय काय होते, कनेक्ट होतं. विठाला नाहीतर काय पासवर्ड मिसमॅच होते वाटतं है ना अमोल सर. पासवर्ड काय होते, मिसमॅच, वायफाय अटॅच होत नाही, देव धावून येत नाही. मग आपण किती जरी ओरडलो तरी देव धावून येत नाही. त्याचं कारण आवाज ओळखीचा करण्यासाठी प्रयत्न करावा लागतात. म्हणजे भक्ती हे सुद्धा देवानं सांगितलं 9व्या अध्यायात. 10व्या अध्यायात काही विभूती सांगितल्या की प्रकर्षानं मी कुठं कुठं आहे. आणि शेवटी सांगितलं यद यद विभूतिमत्सत्वम श्रीमधुर्जितमेव वा तत्त देवावगच्छत्वम मम तेजोंश संभवम. जिथं जिथं काही ज्ञान वैराग्य ऐश्वर्य दिसेल ती माझीच विभूती समज. ज्याला कुणा ह्या जन्मात प्रयत्न केले परंतु परमात्मा साध्य झाला नाही, तत्र तम बुद्धी संयोगम लभते पौरोदेहिकम, त्याला किंवा ददामी तम बुद्धियोगम, मी त्याला पुढे बुद्धियोग देतो, किंवा सुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो बिजायते, योगी कुळात जन्माला घालतो, अथवा कुलेना अथवा योगिना कुले भवती धीमताम, राईट, अथवा योगिना मेव कुले भवती धीमताम, मी त्याला त्या योगी कुळात जन्माला घालतो, किंवा पण त्याचा नाश होऊ देत नाही. माझा भक्त आहे आणि तो अधोगतीला गेला असं कधीच होणार नाही. तो परमगतीला माझ्या धामाला येऊन मिळतो. तद्धाम परमम धाम, माझं जे धाम आहे ते कुठं आहे, न तद्भासे ते सूर्यो न शशांको न पावक यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम, त्या माझ्या धामाला मी त्याला घेऊन जातो. त्या
भक्ताचा मी नाश होऊ देत नाहीत, हे देवाचे आश्वासन आहेत. 12व्या अध्यायात, मग 11व्या अध्यायात विश्वरूप दर्शन, 12व्यात भक्तियोग सांगितला, भक्ताचे लक्षणं सांगितले, सगुण भक्ती निर्गुण भक्तीमधले दोन्हीतला अवघड वाटा सोप्या वाटा सांगितल्या. मन एकाग्र कसं करायचं, मै एव मन आदत्सो मई बुद्धिम निवेशय, मन बुद्धी देवाला कशी अर्पण करायची ते सुद्धा देवानं सांगितलं. त्याचबरोबर 13व्या अध्यायात क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग आहे. हे क्षेत्र म्हणजे शरीर, क्षेत्रज्ञम चापी माम विद्धी, ह्याचा क्षेत्रज्ञ म्हणजे परमात्मा. ह्याच्यात काय पेरायचं, अमानित्वम अदंबित्वम अहिंसाम शांतिरार्जुवम, हे पेरायचे त्याच्यात गुण ह्या क्षेत्रामध्ये, म्हणजे शेतामध्ये. ह्या शेतात 14व्या अध्यायात गुणत्रय विभाग सांगितले, प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन, कोणते कोणते, सत्व रज तम. 15वा अध्याय हा पुरुषोत्तम योग आहे. पुरुषोत्तम नीट आहे का, तया पुरुषोत्तम न विसंबे. पुरुषोत्तम कुणाला म्हणायचं, 2 पुरुष आहेत, द्वाविमो पुरुषो लोके शरश्चाक्षर एवच. त्याच्यात एक तिसरा पुरुष, तो म्हणजे उत्तम पुरुष परमात्मा आहे. उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मे उत्युदारुत यौ लोकत्रयमा विश्व बिभरते वे ईश्वर, हा ह्या ईश्वराला शरण जायचं. 16व्या अध्यायात दैवी लोक कोणते, त्यांचे गुण कोणते, अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्थ पार्जोम, असे गुण दैवी. आता आसुरी लोक बी काही आहेत तिथं, आहेत की नाही, आपल्या गावात असतात आसुरी लोक. दंभोदर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेवच अज्ञानम च अभिजातस्य पार्थ संपदम आसुरीम, ही संपत्ती सांगितली. श्रद्धात्रय विभाग 17व्या अध्यायात सांगितला. 18वा मोक्ष संन्यास योग कलश अध्याय, असे 18 अध्यायाचे, त्याच्यात बरेच प्रकार बुद्धीचे कर्त्याचे. 18व्या अध्यायात सगळं सार सांगितलं. पुन्हा एकदा देवानं रिपिटेशन. आणि सगळ्यात महत्वाचं, काही लोक गीतेवर एक आक्षेप घेतात, तो महत्वाचा आक्षेप आहे, चातुर्वर्ण्य व्यवस्था गीता मान्य करते. ही ताकद फक्त भगवान श्रीकृष्णात आहे. आज सुद्धा कोणी असं म्हणू शकत नाही चातुर्वर्ण्यम मया सृष्टम, ह्याला डेअरिंग पाहिजे, धाडस पाहिजे. हे धाडस फक्त भगवान श्रीकृष्णात आहे की चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशा. ही देवाची व्यवस्था आहे, तरी मी करता नाही, जो मला तरी मला करता समजायचं नाही, पण ही व्यवस्था आहे. आणि ही व्यवस्था उत्तम होती मनूच्या काळामध्ये, त्याचा अभ्यास करा. हे देवाची म्हणजे डेअरिंग आहे म्हणायच्याला. देव स्वतः सांगू शकतो छाती ठोक, आपण नाही सांगू शकत, कारण आपल्याला खूप समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागतं. चातुर्वर्ण्य व्यवस्थेचं समर्थन केलं, पण देव त्याचं समर्थन करतात म्हणल्यावर आपलाही त्याला कौल आहे, समर्थन आहे. विठाला 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 विठाला. अशी गीता ऐकल्यावर संजय सुद्धा खुश झाला, त्याचा अंगावर रोमांच उभे राहिले. आणि शेवटी तो म्हणतो, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. झालेली सेवा महाविष्णूच्या चरणी समर्पित करतो. कुणाचंही नाव न घेता सर्वांनी साथ दिली त्याबद्दल सर्वांचे आभार. कारण इथं शेळगाव हे माझ्या प्रेमातलं गाव आहे. मला एक माहिती आहे की इथले श्रोते अभ्यासू आहेत. भगवद्गीता आज पारायण केलेलं किती होते पारायणाला? आज अमोल महाराजांनी पारायण केलं, आमचे यमगर नाना माझ्यासोबत आले, त्यांनी मला वाटते सोमेश्वर मंदिरात पारायण केलं, मी पारायण घरी केलं. तुम्ही इथं किती जणांनी केलं? केलं ना? मग हां, मग तुम्हाला हे नाथ महाराजाचा अभंग सगळ्याला लागू होतो. पारायण करत जा. एक दिवशी केलं, आणखी तुम्हाला वेळ भेटेल तसं करत जा. नित्य जरी नियमानं 2-2 श्लोक 4-4 श्लोक जसं जमेल तसं वाचत जा. खूप संतांची तळमळ आहे. संतांचं जर ऐकलं तर आपण सुद्धा उत्तम गतीला, उत्तमाची गती तो एक पावेल, आपण सुद्धा उत्तम गतीला जाल, यात शंका नाही. मग आज श्रीमद भगवद्गीता आपल्याला ज्ञानदृष्टीनं समजावी, कारण आपली ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे. आपली भानगड गीता आहे. कुठं भानगड आहे? वाचतो, सगळं करतो, पण ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे. त्याला उपाय काय सांगितला? काय? कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ. हे गीतांजन, कृष्णांजन म्हणजे काय? गीता. हे अंजन डोळ्यात घाला. कृष्णांजन एक वेळा
डोळा घालिता आढळ तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ श्री गुरु निवृत्तीराये मार्ग दाविला सोज्वळ बाप रखुमा देवीवर विठ्ठलू दिनाचा दयाळ झालेली सेवा महाविष्णूच्या चरणी समर्पित करतो वाणीला पूर्णविराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली